मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे. घेऊन आलो आहोत मागे झालेल्या MPSC, पोलीस, तलाठी इत्यादी परीक्षांमध्ये आलेल्या मराठी व्याकरणावरील प्रश्नांवर आधारित सराव प्रश्नसंच भाग 5. प्रश्न क्रमांक 1. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. पर्याय आहेत अ. चांदण्या, ब. चांद, क. चांदणे आणि ड. चांदणा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. चांदण्या. प्रश्न क्रमांक 2. स्वरांचे प्रकार किती? पर्याय आहेत अ. 12, ब. 7, क. 10, ड. 3. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. 3. प्रश्न क्रमांक 3. व्यंजनास असेही म्हणतात. पर्याय आहेत अ. उष्मे, ब. परवर्ण, क. मृदुस्वर आणि ड. स्वरादी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. परवर्ण. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांतील दंत तालव्य व्यंजनमुक्त शब्द कोणता? पर्याय अ. जन, ब. जय, क. जग आणि ड. जावई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. जावई. प्रश्न क्रमांक 5. बही अधिक अंग बरोबर पर्याय अ. बाह्यंग, ब. बाह्यंग, क. बहिरंग आणि ड. बहिरंग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बहिरंग. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा. जुईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे. पर्याय आहेत अ. सुंदर, ब. वेलीला, क. जुईच्या आणि ड. फूल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. वेलीला. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी करणरूपी वाक्य कोणते? तर यात पर्याय आहेत अ. अबब केवढी प्रचंड आग ही, ब. माझे वडील आज परगावी गेले, क. गोविंद अभ्यास करतो, ड. जे चकाकते ते सोने नसते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. गोविंद अभ्यास करतो. प्रश्न क्रमांक 8. ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे. या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय आहेत अ. अपूर्ण वर्तमान काळ, ब. पूर्ण वर्तमान काळ, क. रीती वर्तमान काळ आणि ड. रीती भूतकाळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? पर्याय आहेत अ. विषयी, ब. योगे, क. संगे आणि ड. साठी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. विषयी. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्याचा वाक्यप्रचार सांगा. वाक्य आहे आता तुम्ही बाहेर जा. याचा वाक्यप्रकार सांगायचा आहे. पर्याय आहेत अ. शुद्ध वाक्य, ब. गौण वाक्य, क. संमिश्र वाक्य आणि ड. संयुक्त वाक्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. शुद्ध वाक्य.